नमस्कार मित्रांनो, मी गिरीश भोसले. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आता ई पीक पाहणीसाठी सुरुवात होणार आहे. आता ही ई पीक पाहणी केंद्र शासनाच्या DCHMA ऍप्लिकेशनद्वारे केली जाणार आहे आणि ही ई पीक पाहणी करण्यासाठी आता तुमच्या प्रत्येक गावामध्ये ई पीक पाहणी सहाय्यक यांची नेमणूक केली जाणार आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या गावामध्ये ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून जर काम करायचं असेल तर तुम्हाला आता या ठिकाणी एक ऑनलाईन पद्धतीचा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्ही तुमच्या गावामध्ये ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून काम करू शकता. यामध्ये तुम्ही तुमची आणि तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करून तुमच्याच गावामध्ये काम करण्याची संधी मिळवू शकता. आता हा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा आहे आणि सहाय्यक म्हणून तुमची नोंदणी कशी करायची आहे याच बाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तरी व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून नोंदणी करण्यासाठी या वेबसाईट वरती यायचं आहे. या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देत आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये पण पिन करत आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या वेबसाईट वरती येऊ शकता. आता या वेबसाईट वरती आल्यानंतर इथे पहा, ॲग्रिस्टक महाराष्ट्र वेलकम टू डिजिटल क्रॉप सर्वे. या वेबसाईट वरती आल्यानंतर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे. बिकम अ क्रॉप सर्वेअर इथे वरती ऑप्शन आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक करून पुढे आल्यानंतर इथे पहा, रजिस्टर फॉर क्रॉप सर्वे. आता या ठिकाणी तुम्हाला सहाय्यक म्हणून नोंदणी करायची आहे, त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे फर्स्ट नेम मध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे, लास्ट नेम मध्ये तुम्हाला तुमचं आडनाव टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी नाव आणि आडनाव टाकून घेतल्यानंतर इथे पहा, आधार नंबर, या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तो आधार नंबर व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय आधार नंबर करण्यासाठी तुम्हाला इथे या पेज वरती साईडला कुठे पण क्लिक करू शकता तुम्ही. आता साईडला क्लिक केल्यानंतर जो तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला या बॉक्स मध्ये आहे असं टाकून घ्यायचा आहे. ओटीपी टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुमचा आधार नंबर हा व्हेरीफाय होऊन जाईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर हे दोन्ही व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. या ठिकाणी ईमेल ऍड्रेस मध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस जो काही तुमचा ईमेल ऍड्रेस असेल तो या ठिकाणी टाकून घ्या. ईमेल ऍड्रेस टाकून घेतल्यानंतर साईडला कुठे पण क्लिक करा. साईडला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा ओटीपी साठी एक मेसेज येईल. आता या ठिकाणी बऱ्याच जणांना प्रॉब्लेम हा येत आहे, ईमेल ऍड्रेस वरती ओटीपी येत नाहीये आणि तो ईमेल ऍड्रेस तुम्हाला व्हेरीफाय करता येत नाहीये. तर या ठिकाणी हा ईमेल ऍड्रेस व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्याला 2 मिनिटं थांबायचं आहे. ईमेल ऍड्रेस आपण नंतर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तो कसा करायचा मी तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी आपल्याला कॅन्सल याच्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी खाली इथे मोबाईल नंबर, याच्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. जो तुम्हाला मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या. हा मोबाईल नंबर आपला व्हेरीफाय करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला या साईडला कुठेही क्लिक करून घ्यायचा आहे. या मोबाईल नंबर वरती तुमच्या एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला या बॉक्स मध्ये आहे असं टाकून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी ओटीपी टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथे खाली व्हेरीफाय याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आता आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे, आधार नंबर व्हेरीफाय झालेला आहे. आता ईमेल ऍड्रेस आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला ईमेल ऍड्रेस वरती ओटीपी येत नाहीये, त्यामुळे इथे आपल्याला थोडंसं थांबायचं आहे. तोपर्यंत आपण परमनंट ऍड्रेस या बॉक्स मधील माहिती आपण संपूर्ण व्यवस्थित भरून घ्या. या ठिकाणी परमनंट ऍड्रेस यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही ऍड्रेस असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे. जो काही तुमच्या गावाचा पिनकोड असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकून घेतल्यानंतर तुमचं स्टेट हे ऑटोमॅटिक सिलेक्ट येईल. इथे खाली डिस्ट्रिक्ट यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. खाली तालुका या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा तालुका, ज्या तालुक्यात तुम्ही आता राहता तो तालुका या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी सिटी अँड विलेज, ज्या गावामध्ये आता तुम्ही राहता, ज्या गावामध्ये तुम्हाला सहाय्यक म्हणून काम करायचं आहे त्या गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी नाव सिलेक्ट करून घेतल्यानंतर थोडंसं वरती स्क्रोल करा. आता या ठिकाणी तुम्हाला इथे या बॉक्स मध्ये एक टिक मार्क करून घ्यायचे आहे. रजिस्टर इथे आता क्लिक होणार नाही, कारण का तर आपला ईमेल ऍड्रेस व्हेरीफाय करायचा राहिलेला. आता ईमेल ऍड्रेस व्हेरीफाय कसा करायचा, जो तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि तो मोबाईल नंबर व्हेरीफाय करण्यासाठी तुमच्या मोबाईल वरती ओटीपी आलेला होता, तो ओटीपी मित्रांनो आपल्याला ईमेल ऍड्रेस व्हेरिफिकेशन करण्यासाठी याच्यावरती क्लिक करून इथे तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय याच्यावरती क्लिक करायचा आहे. आता या ठिकाणी तुमचा ईमेल ऍड्रेस हा व्हेरीफाय होऊन जाणार आहे. म्हणजे तुमचा आधार नंबर व्हेरीफाय झाला, तुमचा ईमेल ऍड्रेस व्हेरीफाय झाला, तुमचा मोबाईल नंबर पण व्हेरीफाय झालेला आहे. या ठिकाणी परमनंट ऍड्रेस मध्ये इथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. या ठिकाणी रजिस्टर मी हे ऑप्शन ओपन
याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे. तुमच्या मोबाईलच्या SMS बॉक्समध्ये तुम्हाला एक मेसेज येईल. त्या मेसेजमध्ये तुम्हाला तुमचा युजर ID आणि तुमचा पासवर्ड हा त्या टेक्स्ट मेसेजमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा युजर ID असणार आहे आणि या ठिकाणी पासवर्ड हा क्रिएट करून ऑटोमॅटिक येणार आहे. आता आपल्याला मोबाईलच्या प्ले स्टोर वरती यायचं आहे. मोबाईलच्या प्ले स्टोर वरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथे DCHMH हे असं सर्च करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी हे जे पहिलं ऑप्शन दिसत आहे DCHMH हे ऍप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल करण्यासाठी इन्स्टॉल याच्यावरती क्लिक करा. आता हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओपन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला परमिशन द्यायची आहे. परमिशन देण्यासाठी आपल्याला पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. या ठिकाणी पुढे आल्यानंतर तुम्हाला तुमची जी सोयीस्कर भाषा वाटेल ती तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ शकता. आता या ठिकाणी मी मराठी हे ऑप्शन सिलेक्ट करत आहे आणि खाली इथे नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळतील. एक पहिला आहे सर्वेक्षक व्हा आणि दुसरा आहे तुमच्या खात्यात साइन इन करा. आता तुमच्याकडे तुमचा युजर ID आणि पासवर्ड हा तुमच्या मोबाईलच्या टेक्स्ट मेसेज मध्ये आलेला आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी दुसरा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. तुमच्या खात्यात साइन इन करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे तुम्हाला 3 पर्याय दिसतील. तर याच्यामधून आपल्याला सर्वात पहिलं ऑप्शन आहे सर्वेक्षक म्हणून साइन इन करा, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्या खात्यात प्रवेश करा. यामध्ये तुम्हाला सहाय्यक म्हणून रजिस्ट्रेशन करताना जो तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला होता तोच मोबाईल नंबर हा तुमचा युजर ID असणार आहे आणि तुमच्या टेक्स्ट मेसेज मध्ये पण तुम्हाला तोच मोबाईल नंबर आलेला असणार आहे. तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड पण तुम्हाला टेक्स्ट मेसेज मध्ये आलेला आहे. तो पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घेतल्यानंतर इथे खाली संकेतांकची विनंती करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर प्रवेश करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता हे ऍप्लिकेशन ओपन होण्यासाठी तुम्हाला थोडीशी वाट पाहायची आहे. या ठिकाणी कट करू नका किंवा बॅक घेऊ नका, काही करू नका. आता या ठिकाणी पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला जे DCHMH ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनला तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला यूज MPIN याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्ही तुमचं फिंगरप्रिंट ऑप्शन सिलेक्ट करून तुमचं फिंगरप्रिंट पण ठेवू शकता. पण या ठिकाणी आपण MPIN तयार करणार आहोत. MPIN तयार करण्यासाठी आपल्याला व्हॅलिडेट याच्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 4 अंकी MPIN तयार करून घ्यायचा आहे आणि जो वरती MPIN टाकणार आहात तोच खाली पण आपल्याला तोच MPIN टाकून घ्यायचा आहे आणि सेट MPIN याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. हा एक पॉपअप येईल तुमच्या समोर. हा पॉपअप आल्यानंतर या बॉक्समध्ये आपल्याला इथे टिकमार्क करून घ्यायचे आहे आणि प्रोसीड याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी बँक डिटेल्स मागत आहे, तर या ठिकाणी तुम्ही नाही टाकली तरी चालेल किंवा पुढे तुम्हाला मागितली तरी तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता. आता सध्या आपण या ठिकाणी रद्द करा याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आता तुमची ई-पीक पाहणी सहाय्यक म्हणून तुमची नोंदणी ही यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. आता तुमच्या तहसील कार्यालयामधून वेळोवेळी तुम्हाला याच्या पुढचे मार्गदर्शन तुम्हाला याच्यामध्ये मिळत राहील. त्या पद्धतीने तुम्ही पुढचा सर्वे मोबाईल ऍपच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.